नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. पीक विमा भरण्यासाठी त्यांना ज्या काही अडचणी येत होत्या, त्यामध्ये जर पाहिलं तर ॲग्रीस्टॅग अंतर्गत नोंदणी करणे असेल, नोंदणी करत असताना त्यांना येणाऱ्या साईटचा प्रॉब्लेम असेल, किंवा त्यांची नवीन नावावर जमीन झाल्यामुळं ॲग्रीस्टॅगचं पोर्टल जर पाहिलं तर फार्मर आय डी काढण्यासाठी 5 दिवसापासून साईट बंद झालेली होती. त्यातच कालच्या डेटमध्ये शेवटची तारीख विमा भरण्याची असल्याकारणाने 31 जुलै रोजी संपूर्ण विमा भरण्याचं पोर्टलसुद्धा बंद झालेलं होतं. आणि अशाच माध्यमामध्ये शेतकऱ्यांकडून अनेक मोठ्या प्रमाणामध्ये तारीख वाढण्यासाठी मागणी केली जात होती. आणि त्याच अनुषंगाने शासनाने परत एकदा जर पाहिलं तर 31 जुलै 2025ची जी काही तारीख होती, ती आता इथून पुढे 14 दिवसाची तारीख वाढवण्यात आलेली आहे अखेर. आणि पीक विमा भरण्यासाठी आता शेतकऱ्यांना 14 दिवस अतिरिक्त मिळालेले आहेत. तरी 14 ऑगस्ट 2025 पूर्वी शेतकऱ्यांनी आता विमा भरून घ्यावा, अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट आहे. स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही तारीख कशा पद्धतीनं वाढलेली आहे ते. सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती गेल्यानंतर PMFBY असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशी वेबसाईट येईल. वेबसाईट आल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली ऑप्शन दाखवले जातील, फार्मर कॉर्नर, इन्शुरन्स प्रीमियर, कॅल्क्युलेटर. तारीख जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथं पाहू शकताय तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन आहे, इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कॅल्क्युलेटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर परत एक नवीन टॅब ओपन होईल. नवीन टॅब ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं जर पाहिलं तर काय करायचं आहे, इथं त्याच्यामध्ये सीझन जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं खरीप सीझन निवडायचं आहे. सध्या आता खरीप 2025 चालू आहे, म्हणजे खरीप. इयर कोणतं आहे तर 25. स्कीम काय आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना. स्टेट कोणता आहे, आपलं स्टेट आहे महाराष्ट्र इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुमचा जिल्हा कुठलाही एक टाकून घ्या, काही फरक पडणार नाही, कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डेट वाढलेली आहे, म्हणजे संपूर्ण सर्वांसाठीच आहे. उदाहरणार्थ आपण लातूर टाकून घेतलं. आणि क्रॉप्स म्हणजे कोणतंही पीक टाकून घ्या, एक सोयाबीन टाकून घेतलं. आणि हेक्टरचं तुम्ही 1 हेक्टर टाका, कोणतंही टाका, 10 गुंठे 20 गुंठे काही टाका. त्यानंतर कॅल्क्युलेट यावर क्लिक करायचं आहे. कॅल्क्युलेटरवर क्लिक केल्याच्या नंतर इथं पाहू शकताय इन्शुरन्स कंपनी कोणती आहे, ICICI लोम्बार्ड आहे. इथं इन्शुरन्स दाखवलेलं आहे. फार्मरशीर आपलं जे काय असेल ते म्हणजे 2% आपलं सध्या भरून घेतलं जात आहे. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर कट ऑफ डेट इथं पाहू शकताय तुम्ही, की कट ऑफ डेट पाहिलं तर इथं 14 ऑगस्ट 2025, म्हणजे 14 दिवसासाठी ही तारीख वाढलेली आहे. म्हणजे हे जी आज 1 ऑगस्टपासून तर 14 तारीख, म्हणजे 14 दिवस आपल्याला तारीख वाढलेली आहे. कट ऑफ डेट इथं 14 आहे, म्हणजे लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी 14 ऑगस्ट 2025 आता ही विमा भरण्याची शेवटची तारीख आहे. अशा पद्धतीने हे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने संपूर्ण जी काही तारीख आहे तुम्ही स्वतः चेक करू शकता. आणि आता राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला जो काही पीक विमा आहे तो 14 ऑगस्ट 2025 पूर्वी भरून घ्यावा, अशा पद्धतीची छोटीशी माहिती होती. ते आपण देण्याचा माहिती अपडेट केलेला आहे. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.